आमच्या ग्रामस्थांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आजूबाजूला न थांबता आपल्या मुख्य व्यासपीठावर आसनादी सभा मोहगावच्या सर्व ग्रामस्थांना किंबहुना या पंचकृषीतील सर्वच चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. हो, पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्क खेळत असताना अगदी बघितलं आपण तर फिल्डर डाऊन द बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठं यश मिळतंय. वडोली टीमला विकेट मिळेल. बॅटर समीर रोडपालकरच्या खेळीचा पहिले षटक चिरबाई जानमान वडवली ब संघाकडून प्रेम पाटील जो गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा झाला आणि पहिल्याच बॉलवर झेलबादच्या स्वरूपाने धक्का देण्याचं काम केलंय नेरेपाडा संघाला. बॅटर समीर रोडपालकर जो ओपनिंग ब्लास्टर खेळाडू होता, आज मैदानात भरपूर अशा अपेक्षा एनर्जी घेऊन तो मैदानामध्ये उतरला होता आणि पहिल्याच बॉलवर त्याला आपली विकेट गमावली गेली. आमच्यासोबत मनोहर पाटील राष्ट्रीय भाषेमध्ये ज्यांचं आपण समर्थन ऐकतो, प्रचंड प्रेम मोह गावाने दिलंय, ते देखील आता आमच्यासोबत मायक्रोफोनवर जॉईंट होते. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. बोलूया, आम्ही जॉईंट होता तर लगेचच मनोहर पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026 ही क्रिकेटची स्पर्धा, पहिला दिवस, पहिली रात्र आणि पहिला सामना. जबरदस्त स्ट्रोक उडवलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. दणदणीत आमदार चषकाचा हा पहिला धमाका, चौकार. थँक्यू. प्रेम पाटील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, दुसरा चेंडू आला निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. संघाची धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. 4 धावा. हा बॉल सुद्धा आपण पाहिला, उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव नक्कीच मिळेल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. नेरेपाडा संघ प्रथम करते फलंदाजी. समीर बाद झाल्यानंतर किरण शेलके आणि आर्यन रोडपालकर मैदानावरती. आर्यननं 3 चेंडू खेळलेत, आर्यननं 6 धावा जमवल्यात. एकूण धावा त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा, 1 गडी बाद असताना गावदेवी नेरेपाडा. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रेम पाटील. षटकातील 5वा बॉल. स्ट्राईक रेंजला फलंदाज खेळते आर्यन. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा होता जसा आपण ऍक्शन रिप्ले पाहिला. आता सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा पूर्ण, तिसरीसाठी प्रयत्न होता मात्र नकार दिलाय आर्यननं. 2 धावा मिळतील. 5 चेंडू संपलेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक. आमदार चषकाची मोहगावाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहते आणि प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आहे आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धा होणार यातील मात्र शंका नाही. स्पर्धा थोडी उशिरानं सुरू झाल्या, मात्र जसे जसे सामने सुरू राहतील स्पर्धेमध्ये मजा वाढत जाईल. 5 चेंडू संपलेत आणि एकूण धावा आहेत त्या 8 धावा, 1 गडी बाद असताना गावदेवी नेरेपाडा संघ. 5 षटकांची ही लढत आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाज प्रेम पाटील. चेरोबा 11 जय हनुमान वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी नेरेपाडा. खोलात टाकलेला हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उभा आहे, एकदा मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरकला. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद, 9 धावा.
ई पोल मधून आपण लढती पाहतोय आणि यानंतर ई पोल मधून जो दुसरी लढत होणार आहे जनमन बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध खेळ श्री गणेश भोकरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी कंपल्सरी हजर राहायचं आहे ही तुमच्यासाठी पहिली विनंती आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात एक गडी बाद 9. गावदेवी नेरेपाडा संघ प्रथम करतोय फलंदाजी. मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहो आयोजित लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा आमच्या आधारस्तंभ उपसरपंच सन्मान्य प्रवीण शेठ चाऊशेठ म्हात्रे आणि सर्व मोहो गाव एकत्र झालंय आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. आमदार चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा पहिली दिवस रात्र. सुरेख फटका आहे, लांबी मिळेल का, क्षेत्ररक्षक तैनात आणि साधा सोपा झेल सुटतोय. आर्यनला जीवनदान मैदानावरती आपण पाहते पहिल्या षटकामध्ये 9 आल्या आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र जीवनदान मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता विलास पाटील. एकूण धावा झाल्या त्या 11. एक गडी बाद असताना गावदेवी नेरेपाडा विरुद्ध चेरोबा 11 जय हनुमान वडवली ब अशी लढत मैदानावरती आपण पाहते आणि इथे जबरदस्त फलंदाजी करत असताना गोलंदाजावरती थोडस दडपण टाकले. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक लोवर फुल टॉस दिशा देण्याचं काम केलं. आउटफील्ड फास्ट आणि वन बाउंस चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल 2 धावा मिळतील. 2 धाव्यानं संघ पुढे सरकते. मित्र म्हणे गोलंदाजी सुद्धा सुरेख झाली. फ्रेश विकेट माती आणि शेणाच्या साह्यानं तयार झालेली ही खेळपट्टी मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये न आल्यानंतर अनिकेत गायकरचं हे षटक पहिल्या चेंडूवरती इथे झेल सुटला आणि त्यानंतर 2 धावा आपण पाहिल्या. 2 चेंडू फेकलेत अनिकेतनं आणि 4 धावा खर्च केलेत. एकूण धावसंख्या येते नेरेपाडा संघ जाऊन पोहोचते 13 धावा. समीरला त्याने गमावले. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस मिड ऑफला क्लिअर करेल. रोलिंग खूप झाले मैदानावरती. आउटफील्ड फास्ट आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना टोटल धावा मिळतील 4. चौकार. सो मच 9 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसरा षटक थोडस माग ठरते. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान आणि आर्यन त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना एकूण धाबा आहेत त्या 17 धाबा धावसंख्या फलकावरती. ओव्हर द विकेट ना हा बॉल. लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा चुकी पडेल महागात. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी मिळतील टोटल 2. एका मागोमाग एक धावा बनत चाललेत. 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिले या पहिल्या खेळाचा पूर्वार्ध. सूर्य आर्यनच्या बॅटमधून आणि एकाकी झुंज दिले आतापर्यंत आर्यन रोडपालकरनं. 2 चौकार त्याने दाखवले आणि प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव त्याच्या माध्यमातून. एकूण धावा आहेत त्या 19 धावा धावसंख्या फलकावरती. वैयक्तिक 19 वरती खेळते. चेंडूंचा सामना केलाय त्यानं. चेंडू खेळलेत 9 चेंडू आणि 19 धावा त्याने बनवल्यात. हा चेंडू सुरेख आहे. जरी धावा बनत असल्या तरी सुद्धा बाउंड्रीज त्यानं रोखलेत. चौकार येत नाही. षटकार अजूनही आला नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. नेरेपाडा संघ कमालीचा क्रिकेट खेळते मैदानावरती. जर त्यांना आपण पाहिलं एकूण धावा आहेत त्या 19 धावा. एक गडी बाद झाले. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आहे. आमदार चषकाची ही क्रिकेटची स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू होता. कट केले चेंडूला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल. जोपर्यंत पोहोचेल थ्रू पोहोचेल गोलंदाजा करे तत्पूर्वी मिळतील 2. पहिल्या 2 षटकांची झाली समाप्ती आणि एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 21 धावा.
ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. खूप चांगलं अगदी आमदार चषकाचं दमदार आयोजन आपण बघतोय. सन्माननीय श्री अगदी माजी सरपंच आणि भावी सरपंचच माजी उपसरपंच सन्माननीय श्री प्रवीण शेठ म्हात्रे साहेबांचं फार मोठं योगदान आपण पाहतोय. आणि याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन झालंय. सन्माननीय अर्जुन पाठे, सन्माननीय नितीनजी मोरे, त्यासोबत जयजी पाटील आणि वडवली संघ अगदी मैदानामध्ये खेळतोय त्या गावचे सन्माननीय जगन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो. व्यासपीठावर उपस्थित श्री समर्थ कृपा कॉन्ट्रॅक्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय दिलीपजी म्हसकर, आपलं हार्दिक स्वागत. लक्षात घ्या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. आम्ही सुरुवातीलाच या गोष्टीची माहिती लाईव्ह लॉर्ड सेरेमनीमध्ये देखील दिली होती, त्यामुळे त्याची तयारीच करून तुम्ही मैदानामध्ये उतरा. उपस्थित व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे मोहगाव अध्यक्ष सन्माननीय चाऊशेठ म्हात्रे साहेब, जरीमरी आई हॉटेलचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय तुकारामजी म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय गणेशजी पाठे, सन्माननीय अनंत पाटील साहेब, सगळ्यांचंच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. ओडुकॉम बॉक्स. धन्यवाद वैभव भोपी सर. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12, एकूण धाब्यात 21, एक गडी बाद झाले. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी माहिती देऊ. चेरुबा 11 जर्मन वडवली ब आणि गावदेव नेरेपाडा संघादरम्यान ही लढत आणि किरणनं दाखल आहे पहिल्या चेंडूवरती मोठा तडाखा चौकार. प्रवीण शेठ आलाय नावारू पास, प्रवीण शेठ आलाय नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी, ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघाने. क्या बात आहे. स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण पाहतोय. आमदार चषकाची क्रिकेटची स्पर्धा. किरण बरोसतोय. क्या बात आहे. किरूच्या बॅट मधून सलग हा मोठा धमाका. पहिला षटकार. मोहोच्या गणेश ग्राउंडवर, मोहोच्या गणेश ग्राउंडवर खेळतील बघा ते ऑलराऊंडर. एकूण धावा आहेत त्या 31 माफ करा 31 धावा आहेत. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूवरती 10 आल्यात. आमच्या स्पर्धेचं मॅस्कट सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील. गोलंदाज तयार साजन पाटील. हा चेंडू सुरेख होता. कट करण्याचा किरूचा प्रयत्न इथे फसला. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 6, तिसरा चेंडू सलग. इथे आपण सलगचा पाहिला निर्धाव येतोय. एकूण धावा येते 31, 31, 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत लगावलाय नेरेपाडा संघाच्या फलंदाजानं. साजनवरती दबाव आहे. फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न. आणखीन एक झेल सुटतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. 4 रन्स. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच हा चेंडू सुद्धा आपण पाहिला निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी राहिली. चांगला कमबॅक. चौकार षटकार चौकार आणि त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा आपण साजनचं पाहिले. 5 चेंडू साजननं फेकलेत. धावा खर्च केल्यात आतापर्यंत जर आपण पाहिल्या 14. एकूण धावा आहेत 35, 35 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 1 गडी बाद असताना मोरया 11 क्रिकेट संघाची क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफला एक धाव मिळेल. एका धावेनं संघ पुढे सरकला. 3 षटकांची इथे समाप्ती झाल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 12च्या सरासरीनं 36-36. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी, या मोर्या क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला योगदान दिलाय प्रवीण म्हात्रेनी, मोहगावच्या उपसरपंचानी प्रवीण म्हात्रेनी. पस्तीस धावा धावसंख्या फलकावरती 36-36 आहेत, माफ करा. चेरोबा 11 जय हनुमान वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी नेरेपाडा या दोन संघामध्ये स्पर्धेचा मानाचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं 36 बनल्यात. एक गडी बाद झाला. समीर रोडपालकर पहिल्या चेंडूवरती परतला होता. नवीन गोलंदाज विश्वास पाटीलचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला प्रयत्न करेल मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार. किरण शेळके, किरू शेळके रिक्षावाला खेळाडू मैदानावरती बरसते. एका मागोमाग एक मोठे फटके तो खेळते. संघाचा संघनायक आणि चांगली फलंदाजी इथे राहिल्या. एकूण धावा बनल्या धावसंख्या फलकावरती 40-40. दबाव जाणवते चेरोबा 11 जर्मन वडवली ब संघावर. मिस टायमिंग आणि इथे फलंदाज बाद. किरण पडतेल माघारी. 19 धावेंची किरणची खेळी संपली आणि दुसरा गडी बाद झाला गावदेवी नेरेपाडा संघाचा. धाबा असताना 40. कमबॅक आहे, चांगला कमबॅक आहे. विश्वास पाटील मैदानावरती करतायत. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी. संघाचा तारणहार ठरेल का? आर्यन रोडपालकर अजूनही उभा आहे मैदानावरती. 40 धाबा, 2 गडी बाद झाले. चेरोबा 11 जर्मन वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा गावदेवी नेरेपाडा संघ. नाणेफेक जिंकली होती. वडवली ब संघानं प्रथम घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला साजेशी गोलंदाजी राहिल्या. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्यामध्ये आल्या 12, तिसऱ्यामध्ये आल्या 15 आणि या षटकाची सुरुवात सुद्धा चौकाराने झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय गडी सुद्धा बाद केला विश्वास पाटील. नवीन फलंदाज येईल इन ॲट नंबर 4 भावेश भगत. जे खेळाडू आमच्या रेलिंगच्या आतमध्ये बसलेत त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी उठायचंय. हा फटका सुद्धा आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. (42) 42 बनल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. विश्वास पाटील मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. फलंदाज भावेश भगत आणि आर्यन रोडपालकर. आर्यन जरूर उभा आहे मैदानावरती मात्र आतापर्यंतच्या बॅटमधून दुहेरी धाबा खूप पाहिल्या. 2 चौकार पाहिलेत मात्र आता षटकारांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे ऑब्जेक्शन आहे. आयोजकांना मी विनंती करेन आमचे तिसरे पंच स्क्रीनवरती जॉईन झालेत. गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकी करते. साधा सोपा झेल इथे जमिनीला दान होईल. खराब क्षेत्ररक्षण आहे.
2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धाव्यानं संघ सरकलाय पुढे. एकूण धावा 44. 44 धावा. 2 गडी बाद झालेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. चेरोबा 11 जर्मन वडवली ब संघ मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय मी तर म्हणेन. शेवटच्या क्षणाला मोठे फटके खेळू देत नाही. किरण बाद झाल्यानंतर थोडासा दडपण जरूर जाणवत्या फलंदाजांवरती. मात्र मोठे फटके पाहिजेत, षटकार पाहिजेत. आणि ते होईल फलंदाज बाद. यष्टीचीत धक्का क्रमांक 3 नेरेपाडा संघाला. .45. पंचेचाळीस धावा धावसंख्या फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणारे बाकी. गोलंदाज विश्वास पाटील आहेत. 4 षटक फेकलेत. 4 गोलंदाजांचा वापर आतापर्यंत झालाय. प्रेमनं 9 खर्च केल्या, अनिकेत गायकरनं 12, साजन पाटीलनं खर्च केल्या 15 आणि विश्वास पाटील मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर कमबॅक आहे. 5वा बॉल ओव्हर द विकेटनं नवीन फलंदाज येईल मच्छिंद्र रोडपालकर. मच्छिंद्रसाठी हा बॉल. पहिला सामना आहे आमदार चषकाची क्रिकेटची स्पर्धा. मोर्या क्रिकेट संघ मोहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे यष्ट्या वाकल आहेत आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद होईल नेरेपाडा संघाचा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 7:30 झालेत. पहिला सामना सूर्य स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे आणि तरी सुद्धा आपण पाहतोय सामन्याला इथं सुरुवात आहे. उशिरा का होईना मात्र स्पर्धा सुरू झाल्या आणि येणाऱ्या कालामध्ये निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण शेठ चाऊशेठ म्हात्रे यांच्या आमच्या आधारस्तंभ त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. जरीमरी हॉटेलचे प्रोप्रायटर सन्मान्य तुकाराम म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500. सरळ बॅट, क्षेत्ररक्षक उभा आहे आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि विकेट हॅट्रिक. आणि तुकाराम म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज विश्वास पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 500चा कॅश प्राइज. पाच गडी बाद झालेत. एका मागोमाग एक धक्के आपण पाहिले. कमालीचा षटक राहिला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर कमबॅक. धावा खर्च केल्या 9 आणि विकेट घेतले 4. विश्वास पाटील संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू मैदानावरती आपली कामगिरी चोखपणे बजावत असताना एकूण धावा आहेत त्या 45. 5 गडी बाद झालेत. नवीन गोलंदाज येईल प्रतीश कांबले. 5वं षटक आता मार्गस्थ होईल. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. आमदार चषकाचा पहिला मानाचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल, मात्र शेवटच्या क्षणाला धाबा बनतील का? जबरदस्त क्रिकेट आपण आतापर्यंत पाहतोय आमदार चषकामध्ये. तर जी इको कार आहे तिची लाईट्स हेडलाइट्स ऑन आहेत, त्या आपण बंद करायच्या. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. जयानवन बोनशेत आणि श्री गणेश भोकरपाडा दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. क्या बात है.
शेवटच्या क्षणाला मोठा फटका पाहिजे आणि तो फटका दाखवते जबरदस्त प्रहार षटकार. थँक्यू सो मच. दुसरा षटकार आहे या खेळातील आणि या षटकारांना 50 धावा कंप्लीट. गावदेवी नेरेपाडा जाऊन पोहोचतोय 51. 51 धावा, 5 गडी बाद झालेत. आता दबाव प्रतीशवरती आहे. धावा किती बनतील? लोवर फुल टॉस होता, टायमिंग करण्याची गरज होती. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण झालंय. मी तर म्हणेन संपूर्ण सामन्यामध्ये चेरोबा 11 जय हनुमान वडवली ब संघाचं एका मागोमाग एक झेल त्यानं ड्रॉप केलेत आणि त्याचं नुकसान इथं त्यांना नक्कीच त्याची किंमत इथे मोजावी लागते. 53 धावा धावसंख्या फलकावरती 54. 54 3 धावा या चेंडूवरती आपण पाहिल्या. प्रतीश कांबळे लोवर फुलटॉस होता. मी तर म्हणेन नाराज असेल खेळाडू आर्यन रोटपालकर मैदानावरती, जो 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. लोवर फुलटॉस सीमारेषचे पार चेंडू गेला नाही, मात्र जीवनदान मिळालं आर्यनला. पुन्हा एकदा प्रल्हाद येईल स्ट्राईक रेंजला. प्रल्हाद भगत ओव्हर द विकेटना हा बॉल प्रल्हाद साठी. प्रतीश कांबळे मैदानावरती आहे. आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न प्रल्हादचा आणि आता इथे संधी देणार नाही प्रल्हाद. आल्या माघारी. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर आलेला ही सफलता प्रतीश कांबळेसाठी. गावदेवी नेरेपाडा संघ वाकडीची आमदार चषक आणि ग्रामस्थ मंडळ चषकाची स्पर्धा तिथे सुद्धा सुपर 12 साठी क्वालिफाय आणि त्यांचा सामना आम्ही कधी विसरणार नाही. 2 मध्ये 14ची गरज आणि प्रल्हादनं सामना खेचला. तोच प्रल्हाद आता बाद झाला मैदानावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 6 गडी बाद झाले. 54 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्रतीश कांबळे कमबॅक करेल का की नवीन फलंदाज नैतिक मात्रे मैदानावरती दहशत माजवेल? 60-65 बनतील का? 54 बनलेत. सर्वांच्या नजरा सामन्याकडे. खेळाचा पूर्वार्ध सूर्य आणि स्ट्रायकर एंडला नैतिक. गतीमध्ये परिवर्तन केलं. मिडऑफला क्लिअर करेल हा बॉल. एकदा मिळेल, दुसरीसाठी प्रयत्न असेल का? मी तर म्हणेन आर्यनला ठेवायची होती स्ट्राईक. एक धाव जरूर महत्वाचे, मात्र तुमच्याकडे ती क्षमता आहे. मात्र डगआउट मधून टाळ्या 2 धावेसाठी आल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 धावा झाल्यात त्या 56. 56 धावा धावसंख्या फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी. डाव्या हाताचा खेळाडू नैतिक मात्र एखादा मोठा फटका पाहिजे. मात्र वडवली ब संघ तसं होऊ देईल का, ही सुद्धा चर्चा आहे. चेरोबा 11 जय हनुमान वडवली ब टीम. लोवर फुल टॉस होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धावेल. एका धावेनं संघ पुढे सरकते. बॅकअप येईल तोपर्यंत दुसरीसाठी निघालेत. 3ऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली. आउट इज द कॉल. तर धाव मिळेल फक्त 1. 57. 57 बनल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे बाकी. नवव्या क्रमांकाचा खेळाडू येईल निशांत रोटपालकर. चेंडू फेस करेल.
खेळाचा पूर्वार्ध गावदेवी नेरेपाडा संघ संथ सुरुवात होती, मात्र एका मागोमाग एक मिडल ओव्हरचा फेस त्यानं जिंकला. अनिकेत गायकर साजनवरती हल्ले झाले, त्यानंतर विश्वास पाटील यांचा पुन्हा एकदा कमबॅक झाला. विश्लेषण आपण पाहतोय पहिल्या सत्राचं आणि एकूण धावा आहेत त्या 57 धावा, 7 गडी बाद असताना शेवटचा बॉल प्रतीश कांबळे ओव्हर द विकेटनं हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव बॉल आहे. कमालीचं षटक राहिलं, शेवटच्या क्षणाला धावा रोखल्या. पहिल्या सत्राची झाली ते समाप्ती आणि धावा बनल्यात त्या 57 आणि जिंकण्यासाठी 58चं टार्गेट. या धावा चेस होतील का दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकलं हर्षद मडवी सर. आणि तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, 2 संघ नायकासोबत उभ्या आहेत वैभव भोपी सर. खरं तर मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोह आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळतं आणि ई पोल मधून पहिल्यांदा आपण या 2 लढती पाहणार आहोत. त्याच्यानंतर अगदी बोनशेत आणि भोकरपाडा दोन्ही जवळचे गाव आहेत, परंतु जो आपण लाईव्ह लॉट केला जो फार दर्शक होता आणि त्यामध्ये या 2 संघांच्या चिठ्ठ्या समोर आल्या आणि त्यांच्यामध्ये आपण करणार टॉस. दोन्ही कॅप्टन जॉईन डॉट स्टेजवर लगेचच. तर टॉस करण्यासाठी मी सन्माननीय दिलीपजी मस्कर आणि सन्माननीय साऊशेठ म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. या नाणेफेक आपण करणार आहोत लगेचच. बघा आमचा मिकी माउस प्रेक्षकांचा एंटरटेन करत असताना चला अशोक शेठ फडके या आपण टॉस करणार आहोत आपण लगेचच. पाच षटक 5 गोलंदाज 1 DRS तुमच्यासाठी आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जहानबान क्रिकेट संघ बोनशेत वर्षे जहानबान क्रिकेट संघ भोकरपाडा. टॉस आपण करतोय, मैत्रीपूर्ण लढाई बघायला मिळेल, परंतु तेवढीच चांगली फाईट. कॉल कोण करेल? अशोक दादा चला. टेल इज कॉल, लाऊड कॉल, इट इज हेड. तर टॉस जिंकलेला आहे बोनशेत संघानं. थांबा कॅप्टन या इकडे. पहिल्यांदा रणजी स्पर्धा खरं तर होते. अशोक दादा आमच्या सोबत आहेत. अशोक दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? बॅटिंग घेऊ आम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि अगदी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपण मी मान्यवरांना विनंती करेन आपण असणार सभा. चला बॅटर पाठवा लगेचच मैदानात, जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाहीये. तर आपण सन्मानित करूया सन्माननीय दिलीप शेठ म्हसकर साहेब, समर्थ कृपा कॉन्ट्रॅक्टर, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. दिलीप शेठ या. पुन्हा एकदा थोडा त्रास देतो तुम्हाला, परंतु त्यांचा शुभ सन्मान होणं तेवढंच महत्वाचं. सन्माननीय दिलीप शेठ म्हसकर अगदी दानशूर व्यक्तिमत्व, समर्थ कृपा कॉन्ट्रॅक्टर, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, स्पर्धेचे बाईकचे पुरस्कर्ते आणि त्यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी राहुल पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. राहुल पाटील या. आमदार चषकाची दमदार स्पर्धा आणि स्पर्धेसाठी बाईक पुरस्कर्ते सन्माननीय दिलीपजी म्हसकर साहेबांचा हा जाहीररित्या शुभ सन्मान आपण करतोय. समर्थ कृपा कॉन्ट्रॅक्टर, भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते, एकदा जोरदार टाळ्या दिलीप शेठ म्हसकर यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक त्यांनी पुरस्कृत करून दिले. साहेब आम्ही तुमचं संपूर्ण मोर्या क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं आम्ही आपला मनपूर्वक आभार मानतो. त्याच्यानंतर लगेचच आपण पुढच्या सन्मानाकडे वळतोय. सन्मानित करूया भारतीय जनता पार्टी मोहगाव अध्यक्ष सन्मान्य साऊशेठ म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. मी साऊशेठ म्हात्रे यांना विनंती करेन, कारण आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी मोहगाव अध्यक्ष सिनियर म्हणून त्यांना मोठं काम निभावलं आहे
आणि अनेक मार्गदर्शन खरं तर अनेक नवीन कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडतायत आणि आज प्रवीण दादांसारखा एक मोठा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आज त्यांनी मोहगावाला दिला ते सन्माननीय चाऊशेठ म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. त्याच्यानंतर मी स्वतः सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे यांना विनंती करेन त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. खरं तर ते आयोजक आहेत ते सांगतात आपण इतरांच्या शुभ सन्मानाकडे बोलूया. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया युवा कार्यकर्ते राहुल पाठे त्यांचंही मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर सन्माननीय तुकाराम म्हात्रे यांना मी आमंत्रित करेन जरीमरी आयो हॉटेलचे अगदी प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. यस मॅच ऑन ग्रीन सिग्नल. मी तुकाराम म्हात्रे यांना विनंती करेन थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन कारण पाहुणे अगदी वेळात आलेत त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. सन्माननीय तुकारामजी म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. जरीमरी आय हॉटेल भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते हा त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान व्यावसायिक क्षेत्रामधील हे अग्रगणित नाव आहे आणि सन्माननीय तुकाराम म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. अंपायर सिग्नल चौकार. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय भारतीय जनता पार्टीचे आणखी एक धडाडीचे कार्यकर्ते गणेश पाठे त्यांना मी विनंती करेन गणेश पाठे आपण या त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. खर तर रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. यंदा भरपूर टुर्नामेंट झाल्या भरपूर सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आणि त्यासोबत अनेक धार्मिक कार्यक्रम झाले आणि खरं तर अगदी त्यांच्या अमृत महोत्सव निमित्त आपण ही स्पर्धा अनुभवतोय. खरं तर लाऊड अपील होती. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया भारतीय जनता पार्टीचे आणखी एक दमदार कार्यकर्ते अनंत पाटील त्यांना मी आमंत्रित करेन. अनंत पाटील आपण या त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. मी प्रवीणदादा म्हात्रे यांना विनंती करेन आता आपण जॉईन व्हा त्यांच्या शुभ हस्ते आपण हे शुभ सन्मान करतोय. सन्माननीय अतिथीगण अनंत पाटील भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते. त्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय तुळशीराम पाठे यांना की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. तुळशीरामजी पाठे. तोपर्यंत आपण अर्जुनजी पाठे भारतीय जनता पार्टीचे आणखी एक दमदार कार्यकर्ते त्यांचाही आपण शुभ सन्मान इथे करतोय. अर्जुन पाठे प्रवीण शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करतोय. त्यांचाही आपण मनपूर्वक आभार मानूया. मी मान्यवरांना विनंती करेन थोडी वेळ अजून आम्हाला थोडा वेळ द्या तोपर्यंत आपण वळतो आता मॅच. परंतु एक सन्मान तुळशीराम पाठे यांचा भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते आहेत. बघा मैदानामध्ये चांगली फाईट बघायला मिळतं. हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला इथेही चौकार बघायला मिळेल. तुळशीरामजी पाठे यांचा सन्मान आपण इथे करतोय. भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. आणि आता लगेचच आपण वळतोय कॉम्बॉक्स मध्ये जिथे हर्षची मडवी आमच्यासोबत जॉईन होत आहेत. ओटो कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच वैभवजी भोपी सर. तत्पूर्वी मनोहरजी पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो आयोजित ही क्रीडा स्पर्धा लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अर्थातच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा दिवस आज पहिलाच दिवस या स्पर्धेचं उद्घाटन झालं थोड्याच वेळापूर्वी. आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत करून जातोय मैदानाकडे ज्या ठिकाणी पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग या ठिकाणी सुरू झाली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खोलात टाकला होता बॉल. पुन्हा एकदा अपील झाली परंतु ही अपील कसली होती हे देखील प्रश्न विचारावे लागतील. पहिल्या ओव्हरचा इथे मात्र खेळ संपलाय. संदीप रोडपालकरने हे पहिले षटक हाताळलं आणि त्यामध्ये धावा त्याने खर्च केल्या. त्या तब्बल 10 चौकारांचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल
विदाउट एनी लॉस 10 ऑन द बोर्ड. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, या मोरया क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला योगदान दिलाय प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रे. दमदार उपसरपंच आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ तसेच मोरिया क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आमदार चषक 2026 आपल्या भेटीला आली आहे. आम्ही नेहमी समालोचन करत असताना या रायगड विभागात जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा एक उल्लेख आवर्जून करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एकाच व्यक्तीच्या नावाने जर सर्वाधिक स्पर्धा कुठे होत असतील ना तर तो पनवेल तालुका आहे. त्याचं सर्व श्रेय जातं आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांना, ज्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्पर्धा आमदार चषकाच्या नावाने भरवल्या जातात. आज ही स्पर्धा पुन्हा एकदा आमदार चषकाच्या निमित्ताने आपल्या भेटीला आली आहे. निमित्त आहे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवस यावेळेस पूर्ण केला जाईल. अनेक कार्यक्रम या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. स्विंग आणि मिस, टप्पा पडल्यानंतर बॉल पहा कसा बाहेर वळवला, ॲक्शन रिप्लेमध्ये साईप्रीत लाईव्ह आहेत आपल्या समवेत. आज या संपूर्ण स्पर्धेला ते कव्हर करतात. 58 धावांचं टार्गेट 30 बॉलमध्ये. आता उर्वरित 23 मध्ये 48 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. बॉलिंग मार्कवरती भावेश भगत आपल्याला पाहायला मिळेल. ऑन टू द बॉलिंग मार्क. ओ यावेळेस पुन्हा एकदा उचलून खेळायचं होतं बॉल. फिल्डर बॉलच्या खाली येतील आणि एक पहा सुपर्ब कॅच, कॅल्क्युलेटिव्ह कॅच त्या ठिकाणी होती. बरोबर पावलांचा अंदाज धरत धरत मात्र बॉलपर्यंत पोहोचले आणि उलट्या पावलांनी मात्र ही धावत पकडली एक कॅच. मच्छिंद्रने टिपला हा झेल आणि संपलाय पहिला बॅटर विलास पाटीलचा खेळ. पूर्ण रात्रीमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये डीजे नितीनची जोड आपल्या सर्वांना मिळणारच आहे. कारण की एकाहून एक सरस संगीत ते आपल्या भेटीला घेऊन येतात. फक्त इंटरप्शन एवढंच राहतं की यूट्यूबद्वारे ऐकणाऱ्या आमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला मिळत नाहीत. कारण की कॉपीराईटचे भरपूर नियम हे लागू असतात. त्यामुळे यूट्यूबवरती देखील ते गाणं ऐकणं बरेच प्रेक्षक पसंत करतात. त्यामुळे आम्ही देखील विनंती करू, आयोजकांचा जो खऱ्या अर्थाने ऑफिशियल सॉन्ग आहे तो आपण कोणत्याही मनामध्ये संकोच न ठेवता तुम्ही प्ले करू शकता, यूट्यूबला सोडू शकता. असे अनेक गोष्टी असे किस्से घडतात आम्ही पाहिलेत. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला नेरेपाडा आणि दुसऱ्या बाजूला वडवली ब या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. राऊंड द विकेट, पुन्हा तयार बॉलर. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला हुक करायचा होता. बॅटची टॉपेज लागली आहे फिल्डर बॉलच्या खाली. आणखीन एक झेल. बॅक टू बॅक दोन बॅट्समन आउट होतील ते टीम वडवली बचे. लागला दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक असेल बॉलर. पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या सर्वांना पाहायला मिळेल का हे देखील प्रश्न आता अनुत्तरित आहेत. सध्या तरी एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली विश्वासने मागील इनिंग मध्ये. आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल या ठिकाणी मात्र ठेवलं जाते. पहिल्याच ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केल्या ज्यामध्ये रन आल्या, विकेट आली नव्हती. परंतु इथे सुरुवात झाली डॉट बॉलने. त्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट काढण्यामध्ये भावेश भगतला यश आले.
ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र साईड चेंज करून राईट हँडेड बॅटरसाठी ऑन हॅट्रिक चान्स कट केलाय. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना बॉलला पाठवून दिले स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. रन मिळतील 4 आणि आलाय हा चौकार. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनल. आज खरं तर 3 समालोचक आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने महागुरु MD गडगे सर असतील, वैभव भोपी सर असतील, मनोहरजी पाटील वाजे यांचा देखील आवाज आज या स्पर्धेच्या निमित्ताने मी हर्षद मडवी, नेरुळ नवी मुंबई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. शुभम माळी आमचे गुणलेखक आज आपल्या समवेत जोडले गेले. तसेच ही स्पर्धा आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे घर बसल्या पाहू शकतोय. हो, यावेळेस मात्र पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतो. ऑन साईडला पहिलेच मन बनवलं होतं की लेग साईडला खेळायचं आणि लॉंग लेग मधून आणखीन एक चौकार मिळवला आहे. तो बॅट्समन प्रतीश कांबळेने दुसरा चौकार येतोय त्याच्या बॅटमधून. टीमची टोटल ही जाऊन पोहोचली ती 18 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला फटका होता, एक्झिक्यूट केला होता. पहिलेच मन बनवलं होतं की ऑन साईडला खेळायचा. टप्पा पडल्यानंतर तसा बॉल आला त्याच मेरिटवरती मात्र फटका खेळला. 4 धावा आणखीन मिळाल्या. 18 रन आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर निघाला बॉल. रिटर्न क्रीज सोडून निघाला आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमचं खातं या ठिकाणी मात्र अजून पुढे जाताना पाहायला मिळेल. धावा 19-58चं टार्गेट. मॅचमध्ये जिंकण्यासाठी अजून 39 धावांची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध नेरेपाडा या 2 टीमच्या दरम्यान सुरू असलेली लढत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पिकअप शॉट फुल पॉवरफुल. हा षटकार आणि षटकाराने धावसंख्या चालली आहे 25 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. तर नुकताच ज्यांचा आपण शुभ सन्मान बघितला ते सन्माननीय अर्जुन पाठे यांच्याकडून स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेले आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. अगदी बघितलं आपण सन्माननीय दिलीप शेठ मस्कर साहेब स्पर्धेचे 2 व्हीलर बाईक इलेक्ट्रिक स्कूटीचे आमचे पुरस्कर्ते आहेत. श्री समर्थ कृपा कॉन्ट्रॅक्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. त्यासोबत अगदी थोड्याच वेळात आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ते भास्कर पाटील साहेब यांच्याकडून 5 बॉल बॉक्स देण्यात आलेत. आणि जी मस्कर यांच्याकडून देखील 5 बॉल बॉक्स देण्यात आलेत. राम म्हात्रे यांनी देखील 5 बॉल बॉक्स दिलेत. आणि त्यासोबत पंढरीनाथ कडव जे यशस्वी पॅकर आहेत प्रणय लोणचे ते गावदेवी मोहन संघाचे पुरस्कर्ते देखील ते राहणार आहेत. सचिनजी कडव असतील जनरेटर सेवा त्यांच्याकडून देण्यात आलेत. विशाल म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या त्यांच्याकडून देण्यात आलेत. त्यासोबत अगदी प्रत्येक आपण एनर्जी ड्रिंक पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी ते देण्यात आले. नितीन मोरे त्यांचं मनपूर्वक आभार. जयेश पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. 10,000 रुपयाचं रोख रक्कम आर्थिक मदत या स्पर्धेसाठी त्यांनी देण्यात आलेली आहे. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नितीनजी मोरे एनर्जी ड्रिंकचे पुरस्कर्ते त्यांचे हार्दिक स्वागत आहे. नितीन मोरे आणि सतीश पाटील त्यांचं मनपूर्वक आभार. पाण्याची मागणी थोडी लवकर करा प्लीज. खेळाडूंना देखील विनंती आहे, कारण पाण्यासाठी कोणतेही आयोजक कधीच नाही म्हणणार नाहीत, परंतु थोडीशी मागणी लवकर असावी एवढीच आमची इच्छा आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 25. 2 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना ते वडवली ब टीमने. मच्छिंद्र रोडपालकर नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागतील या स्पर्धेमध्ये. हे नियम आहेत काही स्पर्धेचे. स्पर्धा टाय झाली तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही देखील गोष्ट आपण लक्षात ठेवावी, कारण की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा कंपल्सरी चेसिंगचा नियम नाहीये.
ड्रेसिंग तुम्हाला कंपल्सरी असेल, परंतु चेसिंग कंपल्सरी नसेल. आपल्या संघाची ऑफिशियल युनिफॉर्म तुम्हाला मात्र परिधान करावी लागेल. तसेच आणखीन एक सूचना आयोजकांच्या वतीने ही सूचना असेल की तुम्हाला ऑफिशियली एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, ज्यामध्ये तुम्ही कशासाठी देखील तुम्ही तो रिव्ह्यू वापरू शकता याचं देखील तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही पृथक्करण कळवू. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न होता, पाहू शकता लॉंग ऑन मध्ये फिल्डर वेगाने बॉलवरती येतील तोपर्यंत एक सिंगल आली पहा, आणि चुकीचा थ्रो झाला त्यामुळे आणखीन एक बोनसची रन मिळते. येस, निश्चितपणे टेनिस क्रिकेट म्हटलं की रिव्ह्यूसाठी भरपूर ऑप्शन असतात, परंतु त्यामध्ये LBWचा ऑप्शन वगळण्यात आलाय, कारण की आतापर्यंत LBW साठी ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टींचं अजून तरी टेनिस क्रिकेटमध्ये इन्व्हेन्शन झालेलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आता ISPL सारखी स्पर्धा आपण पहा, जे इंटरनॅशनल लेवलला खेळवली जाते तिथे आपल्याला पाहायला मिळेल ती गोष्ट, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये फार कमी. बॉल ट्रॅकिंग सिस्टीम आपल्याकडे नसल्यामुळे या गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही बीमर असेल, रनआउट असेल, व्हाईट बॉल असेल किंवा चौकार वगैरे पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तो रिव्ह्यू वापरू शकता. मच्छिंद्र रोडपालकर पहिले 2 बॉल मध्ये 2 धावा आल्यात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र हा दुसरा बॉल डॉट. LED बेल्स जणू असं वाटते की महाराष्ट्र पोलिसांची गाडी मैदानाच्या आतमध्ये फिरते की काय, या पद्धतीने चमकतात, लखलखतात. आणखीन एक टप्पा पडलेला बॉल पुन्हा बाहेर काढला जातोय. कमालीची बॉलिंग सध्या तरी मच्छिंद्रची पाहायला मिळते. धावा 58च आहेत. परिणामी या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर मैदानाची बाउंड्री ही बरीच दूर आहे, त्यामुळे षटकारांची आतषबाजी करणं थोडं कठीण होते, परंतु चौकारांची भाषा बोलली जाते या मैदानावरती दोन्ही टीम कडून. लो फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा चाललाय मिड विकेट कडे बॉल. फिल्डर पोहोचेल, 1 रन पूर्ण केले, 2 धावांचा कॉल दिलाय. बॉल जोपर्यंत विकेट किपर कडे येईल तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालाय दोन्ही बॅट्समनला. 2 आल्या टीमची टोटल. पुढे चालली 29 ऑन द बोर्ड. प्रतीश कांबळे आणि त्याच्या सोबतीला सलामीला आलेला प्रेम पाटील अजूनही खेळपट्टीवरती दोघे उभे आहेत, आणि 14 बॉल मध्ये धावा पाहिजे 29. हे इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल 29. उचलून खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल बॅक टू द ड्राईव्ह. मिड ऑनला बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 वरती. आता राहिले 28. उर्वरित 13 बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आहे. 13 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. आमदार चषक 2026 आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे जे उपसरपंच आहेत मोहोगावचे, त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण मोरिया क्रिकेट संघाच्या आणि ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्या भेटीला आली आहे. सर्वांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. 2 ओव्हर, पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या 33 आणि उर्वरित 12 बॉल 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जाऊ नका कुठेच, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2026. शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा आम्ही येतो तुमच्या भेटीला. तोपर्यंत ऐकूया DJ नितीन यांच्याकडून एक सुमधुर संगीत. पाहिलं तर पनवेल तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा विकासाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा मात्र आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर आणि आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं आणि घेतलं जावंच, कारण की त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने या पनवेल तालुक्याचा या म्हणेन अर्ध्या रायगड विभागाचा विकास हा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. छोटी छोटी गावं आज मात्र या गावांमध्ये अनेक समाजसेवेचे धडे गिरवणारे आमचे समाजसेवक त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजकार्य करतात. त्यांच्याच नावाने आज मात्र ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होती. आमदार चषक 2026 मोहोगावचं एक अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवरती आयुष म्हात्रे तयार.
लेफ्ट आर्म राऊंड ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चाललाय, सोडून दिला बॉल, वाईड आहे. अंपायर हिरामन भोसले सर आम्हाला कळवतात एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. टीमची टोटल 31, 12 बॉलमध्ये 27 पाहिजे अजून मॅच जिंकण्यासाठी. मॅच दूर नाहीये, 2 मोठे फटके आणि मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होईल वडवली ब टीमचं. ऑफ स्टंपच्या आणखीन एकदा बाहेर निघाला बॉल, पुन्हा वाईट, पुन्हा बॉल टाकावा लागेल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सध्या तरी बॉलिंग होते, परंतु या बॉलिंग वरती लाईन लेंथ थोडस सुधार करावा लागणार आहे, का की एखादा बॉल जर समोर भेटला ना बॅटच्या तर त्याचा खऱ्या अर्थाने कार्यक्रम होऊ शकतो. शक्यता आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग झाली आहे वडवली बी टीमची. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लॅट बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. एक टप्प्यावरती बॉलला पिक केला, थ्रो करण्याचा प्रयत्न, 2 मिळतील. अपील झाली, खाली थ्रो करणं आवश्यकतेचं होतं, परंतु इथे वरती थ्रो झाला विकेट किपर एंडकडे, म्हणून 2 धावा अगदी चपळतेने पूर्ण करण्यामध्ये यश आले. 2 मिळाल्यात. टीमची टोटल या 2च्या मदतीने जाऊन पोहोचले 34 वरती. अजूनही 24 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच बनतीये, मॅच येते हातामध्ये, अजूनही सामना गेलेला नाहीये, कारण की 11 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 24. राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॉलर पुन्हा एकदा आयुष मात्रे तयार. इथे पाहू शकताय अपील झाली आणि होय पंचांनी ही अपील उचलून धरली आहे. 3रा धक्का लागला बॅटिंग करत असताना वडवली बी टीमला, अर्थात सलामीला आलेला बॅट्समन प्रेम पाटील बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच ज्यांचे आहे त्यांनी कृपया रेडी राहायचे. हा सामना जसा संपेल तसा आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या, जेणेकरून गॅप इथे मिळणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. आणि ही स्पर्धा शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ शकते आणि या स्पर्धेचे पहिल्यापासून नियम चांगले आहेत. लक्षात घ्या, यातून विजेता संघ कुठेही जाणार नाहीये. लगेचच विनर वर्सेस विनर सेकंड राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. ऑटोकॉम बॉक्स खुला टाकला होता बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये, फिल्डर डीपला, एक सिंगल आली, 2 धाव्यांचा प्रयत्न होतोय, वरती थ्रो केलाय, 2 मिळतील. नजर हटी दुर्घटना घटी. एका अटेम्प्ट मध्ये जर बॉल मिळाला नाही तर हे मैदान एवढं मोठं आहे जिथं 2 धावा घेण्यासाठी बॅट्समनला पुरेसा वेळ मिळतो आणि 2 धावा मिळतील देखील. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात आतापर्यंत 36, 22 बनवायचे आहेत 9 बॉलमध्ये. समोर खेळायचा होता, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द ग्रास बॉल बरोबर लॉंग ऑन मध्ये चाललाय, पुन्हा वरती थ्रो, विकेट किपर कडे बॉल आलाय, 2 धावा मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि झाल्या 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट फार छान राहिलीय, पुरेसा वेळ मिळतोय. दोन्ही बॅट्समन अगदी जीवाच्या आकांताने धावा घेत आहेत. त्यांना माहित आहे एक एक धाव आपल्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण मॅच थोडीशी दूर आहे, कारण की बॉल कमी राहिलेत आणि धावा जास्त आहेत. रन बॉल इक्वेशन येण्यासाठी कमीत कमी 2 मोठे फटके हॅमर करावे लागतील. 8 बॉलमध्ये धावा हव्यात 19, 8 बॉल 19. यस, थोडासा थकवा जाणवेल, कारण की आता तुम्ही 3 धावलेत, त्याच्या अगोदर 2 धावलेत, त्यामुळे या धावांचा जो समीकरण तुमची जुळवाजुळव सध्या सुरू आहे ना, त्यातूनच मात्र तुमचा थकवा स्पष्टपणे दिसून येतोय. त्यामुळे असं नेहमी म्हटलं जातं ना की समोरच्यावरती वार देखील तेव्हाच केला पाहिजे जेव्हा तो स्वतःला कमजोर समजेल. थकला असेल, थकल्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती वार करण्याची मजाच वेगळी आहे. आता आयुष मात्रे पुढचे 2 बॉल कशा पद्धतीने हाताळेल. राऊंड द विकेट, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. या ओव्हर मधील आयुष मात्रेवरती जबाबदारी आहे. सडपातळ बांध्याचा खेळाडू, परंतु लेफ्ट हँडेड असल्यामुळे एक दैविक शक्ती त्याला मिळाली आहे. बॉल वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ऑन साइडला कडक फटका, फिल्डरच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार आणि या इनिंगचा आलाय पहिला षटकार.
जे नितीन बघा मोहगावचं क्रिकेट हे फार यशस्वी क्रिकेट आहे आणि आज अनेक युवा खेळाडू खरं तर या गावामध्ये घडतात. परंतु या स्पर्धेसाठी ज्यांची सातत्यानं कठोर मेहनत राहिली आहे आणि अनेक युवा खेळाडू खरं तर मोहगावला ज्यांनी घडवून दिले असे आमचे 40+ लेजंड खेळाडू विनोद पाटील सरांचे इथे आगमन झालंय. ते ऑफिशियल पंच देखील तेवढीच कामगिरी सुंदर करतात, छान करतात. जेव्हा जेव्हा नेरतुंद्र विभागामध्ये स्पर्धा असतात तेव्हा त्यांचं मोठं योगदान असतं. आणि हर्षद मडवी सर तुमच्या माहितीसाठी सांगेन, जेव्हा या गावचा सूर्या म्हसकर ज्याला त्याच्या कारकिर्दीची बाईक मिळाली तेव्हा ती बाईक त्यांचे सिनियर खेळाडू आणि त्यांच्या आदर्श विनोद पाठे यांना त्यांनी ती डेडिकेट केली. एवढं मोठं आदर्श विनोद पाठे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पुन्हा मिळतोय. 7 बॉल 12 पाहिजे. 7-12चं समीकरण कोणाचं होईल? 7-12 रिकामा हे मात्र पाहायचंय. ठरेल या 7 बॉलमध्ये. सातत्याने चर्चा होते, पंचांकडून देखील काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. कोणत्या गोष्टींच्या कोणत्या नियमांचं पालन व्हायला पाहिजे, कोणत्या नियमांचं पालन नाही व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी मात्र होतोय. पाहू शकाल ही स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार ट्रॉफीमध्ये. लोवा फुलटॉस ऑफ स्टंप पासून पुन्हा बाहेर चालला बॉल. धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी होता, परंतु स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समन कडून ते धाडस झालं नाही. प्रतीश कांबळे आणि त्याच्या जोडीला अनिकेत गायकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गमावलेत त्यांनी 3. वाईट बॉल आणखीन एक आलाय. 7 बॉलमध्ये 11 धावा करायच्यात. मॅच जवळ आली. आता मॅच क्लोज करण्याची तयारी वडवली ब संघाचे खेळाडू करताना दिसतील, कारण की त्यांना देखील कळून चुकले की सामना आता आपल्या हातामध्ये आलाय. यावेळेस ओव्हर द विकेट तोच रिझल्ट. पुन्हा एकदा निराशा पदरी पडतीये. आयुष म्हात्रे आज आपल्या या स्पर्धेतील 5वा वाईट बॉल तो फेकतो एकाच ओव्हर मध्ये. 5 वाईट बॉल झालेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 वाईट बॉल आले, त्यानंतर आता या शेवटच्या बॉलवरती एकूण 3 वाईट बॉल आलेत. एकूण 5 वाईट आले त्या ओव्हरमध्ये. आणखीन एक कदाचित असू शकतो. होय, पंच वळालेत आमच्याकडे आणि वाईट क्रमांक 6. सहा वाईट बॉल आतापर्यंत फेकण्यामध्ये थोडस मी तर म्हणेन निराश झालाय. आयुष मात्रेला आता टीम पुढे आली सांगण्यासाठी. आता उर्वरित 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्यात 9. 7 बॉल 9 हे समीकरण सध्या तरी समोर आले. जबाबदारी वाढली आहे. शेवटचा बॉल टाकायचा आहे, तो कसा टाकायचा आहे स्वतःला ठरवायचंय. परंतु शेवटच्या बॉलवरती आता मोठा फटका येऊ नये, म्हणजे या संपूर्ण वाईट बॉलची रिकव्हरी होईल. बॉल हवेमध्ये वरती चढला, नो मॅच झोन मध्ये लँड करेल बॉल. जस्ट बिकॉज ऑफ बॉलरच्या बरोबर डोक्यावरून खेळलेला फटका सर्वात सेफ मानला जातो क्रिकेटमध्ये. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. उर्वरित 6 बॉल धावा करायच्या 7. 6 बॉल 7 रनची आवश्यकता. एकदा पाण्यासाठी कॉल आहे. जायचे 12वा खेळाडू पाणी आतमध्ये घेऊन आणि लगेचच आम्ही पुन्हा तुमच्या सेवेमध्ये येऊ. तोपर्यंत ऐकूया डीजे नितीन यांच्याकडून एक सुमधुर संगीत. थँक्यू. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती पाण्याची आवश्यकता लागते, भासते. तेव्हा एक कवी काय म्हणतो की नाही होठावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. जिथे असेल ना तिथे मात्र या गाण्यांची खमंग मेजवानी आपल्याला ऐकायलाच मिळते. अंपायर्सकडे द्या बॉटल, अंपायर्सकडे द्या प्लीज. 12वा खेळाडू इथून निघून गेला. प्लीज आपण बॉटल्स रिटर्न आणत चला. वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण की जी वेळ आपल्याला दिली आहे इनिंग पूर्ण करण्यासाठी त्या वेळेतच आपलं इनिंग पूर्ण करायची आहे. लक्ष असू द्या दोन्ही टीम. 6 बॉलमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
वडवली ब की नेरेपाडा, कोणता संघ या मॅच मध्ये आपली सरशी करेल, कोणता संघ आमदार चषकाच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, याकडे आता लक्ष लागले. यानंतर होणारी मॅच जय हनुमान बोनशेत आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश भोकरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स कृपया आपापले प्लेयर जमा करा. 6 बॉल नंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि कोणताही वेळ न घालवता आपण एका शिस्तीत रांगेत आपण मैदानाच्या आतमध्ये जाल अशी आशा आहे. समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर 1 रन पूर्ण केले, 2 धावेंचा कॉल आणि 2 मिळतील. इच अँड एव्हरी बॉल, इच अँड एव्हरी रन आर इम्पॉर्टंट. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळत नाहीयेत, परंतु सिंगल डबल ट्रिपलने मात्र कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिले तुमचं. 1 षटकार परिणामी जरूर प्रतीश कांबळेच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलेत आपण, 2 षटकार आणि 2 चौकार. त्यामुळे ही संपूर्ण धावसंख्या आता चेस करण्यासाठी भरपूर मदत झाली आहे. त्यातही आपण जर पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये आयुष म्हात्रेने फेकलेले 7 वाईट बॉल ते देखील विसरून चालणार नाहीये. 6 वाईट बॉल आहेत. किरण शेळके नवीन बॉलर, शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारीपूर्ण खेळ त्याला देखील खेळायचा आहे. त्यालाही वाटते की धावा वाचवू शकतो मी आणि त्याच विश्वासाने, त्याच आविर्भावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. किरण शेळके तयार, बॉलिंग मार्क वरती. समोर एक यंगस्टर डायनामाइट खेळाडू ऑन साइडला खेळायचा होता, बरोबर बॅटन पॅडच्या मधून बॉल निघालाय आणि इथे विकेट किपर कडून झाली आहे चूक, त्यामुळे धाव मिळते. 1/22 रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आताच्या घडीला हे सांगतात प्रतीश आणि अनिकेत की धावा कशा पण येऊ, परंतु आमच्यासाठी धावा येणं हे फार महत्वाचं आहे. एका चौकाराची आवश्यकता आहे, 4 धावांची गरज. जो चौकार इथे मात्र प्रतीश खेचू शकतो, त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, तेवढी क्षमता त्याने आतापर्यंत बनवली, कारण 2 षटकार 2 चौकार हे त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. त्यामुळे 4 बॉलमध्ये 1 मोठा फटका जर ग्राप केला तर मॅच जिंकेल वडवली ब संघ. पाहायचंय कोणाचं पारडं जड राहील या मॅच मध्ये, कोणाची होईल सरशी आणि कोण स्पर्धेला टाटा बाय बाय बोलून इथून निघून जाईल. किरण तयार, रनअप मध्ये व्यत्यय येतोय, त्यामुळे थांबण्याचा निर्णय घेतला. डेड बॉल घोषित पंचांकडून. समोर तेवढा ताकदीचा खेळाडू आहे, त्याला माहित आहे की या खेळाडू समोर आपला निभाव लागेल तर मात्र शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल आणि जर निभाव नाही लागला तर सामना संपू शकतो एका मोठ्या फटक्याने. किरण टू प्रतीश, स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर पहा पुन्हा एकदा काटा बदलतोय, बॉल फिरतोय. या रात्रीमध्ये हळूहळू थंडी वाढत जाईल या मैदानावरती. जर आपण पाहिलं फ्लड लाईट्स खूप चांगल्या रीतीने काम करतायत. पुष्कळसा उजेड या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जेणेकरून कोणताही इंटरप्शन बॅट्समनला होत नाहीये. बॉल दिसण्यामध्ये विजिबिलिटीचा त्रास होत नाहीये. 3 बॉलमध्ये बनवायचे 4 रन. किरण टू प्रतीश, आणखी एक समोर ड्राईव्ह केला, बॉल लॉंग ऑन मध्ये 1 रन पूर्ण केली. 2 धावेंचा प्रयत्न होईल, निघालेत आणि 2 इथे मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची शक्यता आणि इथे पहा रन आउट झालाय. आवश्यकता होती का हा प्रश्न सध्या आहे. 2 तर पूर्ण झाल्या होत्या, 3रीचा प्रयत्न करताना पंचांनी इथं मात्र दिलंय बाद. बेकार, फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. वाकडा तिकडा पळून नव्हे. यस चेक करायचंय, यस चेक करायचंय. 3रे पंच आहेत आमचे. सॉफ्ट सिग्नल तर मगाशीच पंचाने सांगितलं आउट आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होती. चेक केलं जाते की नेमकं काय घडले. इट इज आउट ऑर नॉट. येस इट्स आउट. जावं लागेल माघारी. प्रतीश कांबळे बाद. धक्का क्रमांक 4 बसलाय वडवली ब संघाला. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये येऊ द्या. आता इक्वेशन बदललं, आता सामना मात्र बदललाय. थोडक्यात आता मात्र नजरा लागल्या संपूर्ण नेरेपाडा गावच्या समर्थकांचं या मॅच वरती, कारण कमबॅक होण्याचे हे संकेत आहेत. 2 बॉल 2 पहा आपल्या स्क्रीनवरती हे दिसून येते. 2 बॉलमध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. जरी सिंगल मिळाली असती तर कदाचित टायसाठी त्या ठिकाणी मात्र अपील झालं असतं, परंतु आता त्याही सिंगलसाठी झगडावं लागेल. 2 बॉलमध्ये 2 धावेंची गरज आहे.
अनिकेत तयार, समोर अनिकेत गायकर आणि त्याच्यात सोबतीला आता आलाय निलेश पाटील, जो धावून धावा पूर्ण करू शकेल का हा प्रश्न आहे. इथे देखील खुला टाकला होता बॉल, रनआउटची शक्यता आहे. काय घडलंय? येस चेक करण्याची मागणी झाली आहे. चेक करावं ही मात्र आता इच्छा होती आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे. काय घडले नेमकं, बॅट्समन आउट की नाही? आणि डिसिजन आलाय, बॅट्समन आउट आहे. जावं लागेल माघारी. अनिकेत गायकर बॅक टू द डगआउट. विजयाची मटकी कोण फोडेल हे मात्र आता वेळ ठरवणारे. वैभव सर, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, आणि सुपर ओव्हर जरी टाय झाली तर टॉस वरती निर्णय. रिपीट टॉस की जो टॉस विनर आहे? सार्थक, नाही सुपर ओव्हर मध्ये फ्रेश टॉस होईल की काय, की जो टॉस जिंकला पहिले तोच? फ्रेश टॉस होईल पुन्हा एकदा. चला, एक बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आहे. पंचांनी सांगितले काहीतरी. सर, बघा बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर लक्षात घ्या दोन्ही एंड एकाच वेळी सोडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, एक जण थांबेल दुसरा धाबेल हे ग्राह्य धरले जाणार नाही. आणि विकेट किपरना डायरेक्टली बॉल पकडला तर तो डॉट बॉल राहील. लक्षात घ्या, खाली पडले तर तुम्ही धावू शकता. यस, बॉल तयार. शेवटचा बॉल खोदून काढलाय. एक धाव तर मिळेल. 2 धाव्यांचा प्रयत्न, बॉल सुटला. वडवली ब जिंकलीये. 4 धावा मिळवल्या शेवटच्या बॉल वरती. हा रोमहर्षक विजय वडवली ब च्या नावाने. थँक्यू व्हेरी मच. बॉल तो रिटर्न द्या. वडवली ब टीम, तुमच्याकडे तो बॉल आला, बॉल रिटर्न द्या अंपायरकडे प्लीज. आणि दोन्ही टीम लगेचच मैदानामध्ये उतरायचं नेक्स्ट मॅच. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन साठी वैभव भोपी सरांकडे. आणि पुन्हा एकदा आम्हाला जॉईन करतील आमचे सहकारी समालोचक मनोहरजी पाटील सर वाजे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच कळवा आम्हाला.